ओम नमः शिवाय. जय श्रीकृष्ण. मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज महाशिवरात्री आहे, त्यानिमित्त एक स्पेशल डिश बनवलेली आहे. तर आपण त्याचा संपूर्ण व्हिडिओ पाहूया. एकदम साधी सोपी अशी रेसिपी आहे आणि तुम्ही उपवासासाठी झटपट अशी करून ती खाऊ शकता, अशा पद्धतीची रेसिपी आहे. आणि आज महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इकडे बघा मी बटाट्याचा कीस झटपट असा तयार केलेला आहे. तर कशा प्रकारे करायचा आणि काय काय साहित्य घ्यायचं ते पाहूया. तर इथे मी 4 मोठे बटाटे किसून स्वच्छ धुवून पिळून घेतलेले आहेत. हिरवी मिरची थोडी कापून घेतलेली आहे बारीक चिरून. तसेच भाजलेले शेंगदाणे साल काढून ते घेतलेले आहेत. तसेच थोडीशी कोथिंबीर तुम्ही खात असाल उपवासाला तर घेऊ शकता, नसेल तर असं पण करू शकता तुम्ही. तर इकडे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे तूप टाकूया. त्याच्यानंतर थोडंसं जिरे छान फुलले की त्याच्यामध्ये मग आपण कीस टाकून घेणार. की बटाट्याचा कीस हा लांब असा किसून घेतलेला आहे. हिरवी मिरची आणि छान स्वच्छ 1-2 पाण्याने धुवायचा आणि अगदी घट्ट पिळून घ्यायचा, बिलकुल पाण्याचा अंश ठेवायचा नाही. आणि या तुपावरतीच तो बटाटा आपला छान शिजला पाहिजे. तर ही रेसिपी ना उपवासासाठी, समजा तुम्ही साबुदाणे भिजवायचे विसरले असेल किंवा पटकन तुम्हाला भूक लागली असेल तर अशा पद्धतीने ही डिश करून खाऊ शकता. तर आता छान मिरची पण फ्राय झालेली आहे, शेंगदाणे भाजलेलेच आहेत त्यामुळे ते पटकन कुरकुरीत करून घेतले. आणि त्याच्यावरती हा बटाट्याचा कीस एकदम सुट्टा झालेला आहे, बिलकुल त्याच्यामध्ये पाण्याचा अंश नाही आहे. तर आता छान मीडियम गॅसवरती परतून घ्यायचा. चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं. तर मैत्रिणींना, तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा. त्यामुळे काय होईल, येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर आता छान तुपावरती परतून घ्यायचा. थोडा वेळ त्याला वाफ घ्यायची, झाकण ठेवायचं. एकदम छान मंद गॅसवर शिजू द्यायचा. हा तसा पटकन शिजला जातो. बिलकुल चिटकत नाही आहे. पाणी जर ठेवलं नाही ना तर एकदम सुक्का होतो आणि खूप छान लागतो खायला. तर याच्यामध्ये आपण थोडंसं झाकण ठेवणार. चवीनुसार मीठ टाकून छान हलवून घ्यायचं. परत थोडा वेळ झाकण ठेवून एक वाफ काढायची. असं झाकण ठेवल्यामुळे काय होतं, छान पटकन बटाटा हा मऊ होतो. तर आता छान शिजत आलेला आहे. एकदम सुट्टा झालेला आहे. पटकन शिजतो. थोडंसं जाडसर शेंगदाण्याचं कूट, तर अशा प्रकारे ही डिश तुम्ही नक्कीच करून बघा. चवीला पण खूप छान लागते. आणि साबुदाणा खिचडी किंवा वरीचे तांदूळ खायचा कंटाळा आला तर ही नवीन डिश खूप छान आहे. एकदम सुंदर आता शिजली आहे. हे पूर्ण स्लाइस शिजलेत.
थोडीशी चिमूटभर साखर, थोडीशी साखर टाकल्यामुळे खूप छान चव लागते। त्यात थोडीशी कोथिंबीर अर्धी ठेवलेली आहे वरून गार्निशिंग करण्यासाठी। एकदम बघा एकदम सुट्टा झालेला आहे आणि आता पूर्ण हा शिजत आलेला आहे, शिजलाच आहे जवळजवळ। खूप छान आणि सुटसुटीत असा झालेला आहे। चवीला एवढा छान लागतो ना, अगदी अप्रतिम लागतो। तर तुम्ही अशा प्रकारे नक्कीच करून बघा। तर आता आपण डिशमध्ये काढून घेऊया आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकून गार्निशिंग करूया। सुंदर हा तुम्ही दह्याबरोबर पण खाऊ शकता। तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद। आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि खात राहा।